आपा काय बोलाल, आज निमेशजी जनवाड यांच्या इथे आपण आलेला आहात आणि गणरायाचं जे आगमन झालेलं आहे, आपण आशीर्वाद देखील घेतला. कशा शुभेच्छा देताय सरांना, काय बोलाल? निलेशने खऱ्या अर्थाने एक वेगळ्या प्रकारचं वैभव तयार केलेलं आहे. गणरायाचं आगमन बदलापूरमध्येच नाही, ठाणे जिल्ह्यामध्ये नसेल, मला वाटतं कुठे घरगुती गणरायाचं आगमन भव्य दिव्य प्रमाणात जे सामील जनता करून एक चांगल्या प्रकारचं आगमन केलं आणि एक बदलापूरचंच नाही तर सगळ्यांचं लक्ष वेधलं. आताही 10 दिवस सतत लोकांची वर्दळ आहे आणि गणराया नक्कीच त्यांना उभयंतांना आशीर्वाद देईलच, पण या बदलापूर शहराला आशीर्वाद मिळो अशी मी गणरायाचरणी प्रार्थना करेल. मनापासून त्यांच्या या प्रार्थनेचा उपयोग केवळ त्यांच्यासाठी तर होईलच, पण बदलापूरसाठी व्हावा हीच अपेक्षा आहे. दादा काय बोलाल, आज आवर्जून टाईम काढून जे आहे आप्पा या ठिकाणी आलेले आहेत आणि तुमच्या घरगुती गणपतीला जे आहे दर्शन त्यांनी घेतलेलं आहे, कसं वाटतंय? सर्व मला तर इतका आनंद होतोय की साहेब या ठिकाणी आलेत, म्हणजे एक वेगळी एनर्जी येते आम्हाला. आगमनाला पण साहेब आले होते, त्या ठिकाणी पण एक वेगळी एनर्जी क्रिएट झाली होती आणि आज पण साहेब आले तेवढी वेगळी एनर्जी क्रिएट होते. म्हणजे त्यांना बघून इतका उत्साह वाढतो की मला असं वाटतं की येणाऱ्या काही दिवसामध्ये मी गणपती झाल्याच्या नंतर पण तरुणांसाठी खूप मोठे मोठे कार्यक्रम करायचा माझा खूप मानस झालेला आहे आणि मी तरुणांसाठी खूप काही चांगले चांगले उपक्रम बदलापूर शहरामध्ये करणार आहेत. फक्त मी साहेबांना एकच विनंती करतो या ठिकाणी की असे उपक्रम आम्ही तरुणांसाठी राबवत जाऊ आणि तुम्ही वेळोवेळी 5 मिनटं तुमचा वेळ देऊन आम्हाला प्रतिसाद देण्यासाठी किंवा शाबासकीची थाप देण्यासाठी आमच्याकडे येत जा. गणरायाचरणी काही प्रार्थना आहे का यंदाच्या वर्षी? हो, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवा.